मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे फॉरेस्ट कॉलनी ऑफिसर. लेखक योगेश सावंत. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. हॅलो सकाराम. समोरील व्यक्ती फोनवरून बोलते. बोला ना साहेब. अरे मी फॉरेस्ट ऑफिसर भोसले बोलतोय. ओळखलं मी सर तुम्हाला. बोलायला काय काम आहे? अरे मला रात्री गावी जायचं होतं. तू येशील का मला स्टेशनला ड्रॉप करायला? भोसले म्हणाले. किती वाजता सर? सकाळी 3ची गाडी आहे. तर मग ये रात्री 1-1:30 वाजेपर्यंत. भोसले म्हणाले. एवढ्या रात्री? सकाराम आवक होऊन बोलला. अरे अर्जंट काम निघालं गावी, त्यासाठी जायचं होतं. आणि एवढ्या रात्री कुणाला बोलू असा विचार करत होतो तर तुझं नाव आठवलं. येशील ना मला पिकअप करायला? भोसले विनंती करू लागले. बरं ठीक आहे साहेब, येतो मी. पण कुठून तुम्हाला घ्यावं लागणार? सकाराम बायकोकडे बघत म्हणाला. सकारामची बायको त्याला नका जाऊ असा इशारा करत होती. बरं झालं सकाराम तू येतोयस, नाहीतर एवढ्या रात्री मला गाडी भेटणं अशक्य होतं. तू एक काम कर, फॉरेस्ट ऑफिसर कॉलनीमध्ये ये, मी तुला तिथेच भेटेल. भोसले म्हणाले. फॉरेस्ट ऑफिसर कॉलनी? पण मला जंगलात एवढ्या रात्री आत सोडतील का? सकाराम म्हणाला. तू काय त्याची काळजी करू नकोस. मी गेटवर तू येणार असल्याची बातमी सांगून ठेवतो, ते तुला नाही अडवणार. आणि जर अडवलं तर मला फोन कर, मी त्यांना सांगतो सोडायला. भोसले म्हणाले. बरं ठीक आहे साहेब, मी येतो 1:30 वाजेपर्यंत. ओके, मी वाट बघतोय तुझी. सकाराम फोन ठेवतो. सकारामची बायको पार्वती रागाने बघत असते त्याच्याकडे. त्या साहेबाला पण तुम्हीच बरं सापडला. अख्ख्या गावात तुमच्या एकट्याकडे आहे का रिक्षा? पार्वती ओरडत बोलते. हे बघ, त्या साहेबाचा माझ्यावर लई विश्वास आहे, म्हणून त्यांनी बोलावलं. सकाराम तिची समजूत काढू लागला. अहो पण एवढ्या रात्री त्या जंगलात जायची काही गरज आहे का? हे बघ पार्वती, उगाच तनतन करू नकस. तो साहेब जरी असला तरी तो माझ्या दोस्तासारखा आहे. आडी अडचणीला तोच मदत करतो आपल्याला. अहो पण बारकी लेकरं आहेत आपल्याला, त्यांना आणि मला सोडून त्या भयानक जंगलात जाताय तुम्ही. पार्वती कळकळीने बोलली. हे बघ पार्वती, हे समज मी पोरांसाठी करतोय, आणि आज रातच्याला मी जाणार साहेबांना सोडायला. सकाराम म्हणाला. अहो पण आज अमावस्या आहे, आणि तरी पण तुम्ही जाणार का? अमावस्या असली म्हणून काय झालं, मला जावंच लागणार. सकाराम बोलला. अहो पण अमावस्याला वाईट गोष्टी बाहेर पडतात. आधीच ते जंगल, त्यात तर लय भूत असतील. पार्वती घाबरून बोलली. हे बघ, भूतबीत काय नसतं बघ, तू घाबरू नकस. साहेबांना सोडून लगेच येतो घरी. 1-2 तासाचं काम आहे, आणि साहेब पैक बी देईल चांगलं. सकाराम म्हणाला. तुम्ही माझं काय ऐकणार नाही, करा काय करायचं आहे तुम्हाला. पार्वती बोट मोडत बोलली. हा विषय इथंच संपला, परत मला अडवायचं नाही. सकाराम पार्वतीला ताकीद देत बोलला. दोघेही शांत बसतात. सकाराम गावातील एक रिक्षा चालक, तसा तो मेहनती आणि प्रामाणिक माणूस. शरीर यष्टी बेताची. दिवसभर रिक्षा चालवून आलेल्या पैशांनी घर चालवत असे. घरची परिस्थिती पण बेताचीच होती. सकाराम जे कमवून आणेल त्यावरच सगळं चालायचं. 2 पोरं आणि पार्वती असा सुखी संसार होता सकारामचा. गावाच्या शेजारी जंगल असल्या कारणाने फॉरेस्ट ऑफिसरची सवारी कधीतरी त्याला भेटत होती. त्या सवारीत ओळख झालेला हा भोसले साहेब. भोसले साहेब 2 वर्षापूर्वी मिलिटरीतून रिटायर्ड होऊन आले होते.
त्यांना हे जंगलात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम दिलं होतं. भोसले जंगलात म्हणजे फॉरेस्ट कॉलनीत राहत होते. काही कामानिमित्त बाहेर यायचं झालं तर रिक्षा करून बाहेर ये जा करावी लागे. त्यातच सकाराम आणि भोसलेंची ओळख झाली. सुरुवातीला भोसले आणि सकारामची ओळख ही रिक्षा चालक आणि ग्राहक एवढ्यातच सीमित होती. पण हळूहळू त्यांची ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं होतं. कधी कुठे बाहेर जायचं असेल तर भोसले साहेब पहिला फोन सकारामला लावत होते. भोसले साहेबांनी सकारामला अडीअडचणीत देखील मदत केली होती. म्हणून सकाराम भोसले साहेबांना खूप मानत होता. सकारामचं लक्ष भिंतीवरच्या घड्याळावर जातं. रात्रीचे 12:30 वाजलेले असतात. सकाराम उठतो आणि निघायची तयारी करू लागतो. अहो, खरंच निघालात का? पार्वती म्हणाली. हो, तू काळजी करू नको, मी लगेच येतो. दरवाजा नीट लावून घे. सकाराम निघता निघता बोलला. अहो, थांबा जरा 1 मिनिट. पार्वती धावत आतल्या खोलीमध्ये जात बोलली. तुला किती वेळा सांगितले जाताना थांबवायचं नसतं म्हणून? सकाराम रागाने बोलला. पार्वती आतल्या खोलीतून बाहेर आली. रागावू नका, हा घ्या लिंबू, जवळ ठेवा. आज अमावस्या आहे. ह्या लिंबूमुळे वाईट शक्ती तुमच्या जवळ पण फिरणार नाही. पार्वती आत्मविश्वासाने बोलली. हा लिंबू आणि मला वाचवणार? बरं ठीक आहे, तू म्हणते म्हणून घेतो याला सोबत. भूत नाही आलं तर सरबत बनवायला तरी उपयोग होईल याचा. सकाराम मस्करीत बोलला. उगाच मस्करी करू नका. आणि हो, या लवकर, मी तुमची वाट बघते. पार्वती म्हणाली. बरं ठीक आहे, येतो लवकर. तू दार नीट लावून घे. सकाराम निघता निघता बोलला. सकाराम रिक्षाजवळ जाऊ लागला. रस्त्यावर पूर्ण काळोख होता. हातातील बॅटरीच्या प्रकाशाने सकाराम रस्ता तुडवत होता. गावात भयान शांतता पसरली होती. त्या भयान शांततेत प्रत्येक घर भयावह दिसत होते. मध्येच कुत्री भुंकण्याचा आवाज यायचा. तेवढीच काही वेळ शांतता भंग होत होती. सकाराम रिक्षाजवळ पोहोचतो. रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करू लागतो, पण रिक्षा काही चालू होत नाही. आता तू पण नाटकी करायला लागलीस का पार्वती सारखी? सकाराम रागात रिक्षाला बघून बोलला. सकाराम परत प्रयत्न करतो. रिक्षा चालू होते. आता सकाराम जंगलाच्या दिशेने जाऊ लागतो. रस्त्यावर भयंकर काळोख होता. रिक्षाचा जेमतेम प्रकाश रस्त्यावर पडत होता. आजूबाजूची झाडे भयावह दिसत होती. आजूबाजूचे झाड रिक्षाला गिळून करतात की काय असं वाटत होतं. सकाराम थोडा घाबरला होता, पण त्याला पर्याय नव्हता. थोड्या वेळाने सकाराम जंगलाच्या गेट जवळ पोहोचतो. सकाराम रिक्षा थांबवून गेट जवळ असलेल्या पहारेकऱ्यांच्या चौकीजवळ जातो. कुणी आहे का? मी सकाराम, रिक्षावाला. मला भोसले साहेबांनी बोलावलं होतं. सकाराम चौकीजवळ जात असताना बोलतो, पण चौकीतून काहीच उत्तर येत नाही. सकाराम चौकीच्या आतमध्ये बघतो. चौकीत कोणीच नसतं. चौकीत पूर्ण काळोख पसरलेला असतो. आईला, चौकीत तर कुणीच नाही. गेले कुठे सगळे? सकाराम चौकीच्या आजूबाजूला लक्ष देत बोलला. चौकीच्या आजूबाजूला कोणीच नसतं. बरं, जाऊ आतमध्ये. कुणी पकडलं की सांगू भोसले साहेबांचं नाव. सकाराम स्वतःशी पुटपुटला. सकाराम मागे वळून रिक्षाजवळ जाऊ लागला. तेवढ्यात एक कर्कश आवाज आला. कोण आहे तू? इथं कशाला आलाय? सकाराम मागे वळून बघतो. तो समोरचं दृश्य बघून दचकतो. एक म्हातारा माणूस हातात लालटेन घेऊन चौकीत बसलेला असतो. सकाराम घाबरतो आणि हळूहळू चौकीजवळ जातो. मी आताच इथं आलेलो, तर चौकीत कोणच नव्हतं. मग तुम्ही कधी आलात? सकाराम त्या म्हाताऱ्याकडे बघत म्हणाला. म्हातारा खाली मान घालून बसलेला होता. सकाराम जवळ येताच हातातील लालटेन
चेहऱ्याजवळ घेत म्हातारा बोलला. मी कधीपासून इथं बसलोय, तुला कसं दिसलो नाही मी? म्हातारा कर्कश आवाजात बोलला. म्हाताऱ्याला लालटेनच्या प्रकाशात बघून सकाराम घाबरतो. म्हाताऱ्याचे डोळे रागाने लाल भडक झालेले होते. डोक्यावर भयंकर केस वाढलेले होते. चेहऱ्यावर भयंकर सुरकुत्या होत्या आणि त्यात त्याची दाढी खूप वाढलेली होती. थरथरत्या हाताने लालटेन पकडला होता. सकाराम क्षणभर स्तब्ध झाला. त्याला काय बोलू काही सुचत नव्हतं. म्हातारा चौकीतून बाहेर सकाराम जवळ येतो. त्याच्या अंगाचा उग्र वास सकारामला सहन होत नाही. तू कशासाठी आलास इथं? म्हातारा कर्कश आवाजात बोलला. मला भोसले साहेबांनी बोलावलेलं, त्यांना सोडायचं होतं स्टेशनला, म्हणून आलोय. सकाराम घाबरत घाबरत बोलला. सकाराम घामाने ओलाचिंब झाला होता. म्हातारा सकारामच्या जवळ येतो आणि नाकाने त्याच्या अंगाचा जोरजोरात वास घेतो. एखाद्या भुकेल्या प्राण्याप्रमाणे तो सकारामला निहाळत होता. त्याचे पाय जड झाले होते. तो पळण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याला पळता येत नव्हते. म्हातारा सकारामच्या भोवती गोल गोल फिरू लागला. त्याच्या तोंडातून लाळ पडत होती. अचानक म्हातारा थांबतो आणि सकारामच्या चेहऱ्यासमोर चेहरा नेतो. आता सकाराम खूप घाबरतो. त्याची नजर त्या म्हाताऱ्याच्या नजरेला भिडते. तुझा आतमध्ये. म्हातारा बोलतो. धन्यवाद. सकाराम बोलून पळत रिक्षाजवळ जातो. सकाराम रिक्षा चालू करतो आणि गेटमधून आत जंगलात शिरू लागतो. अजूनही सकारामची वाकडी नजर त्या म्हाताऱ्यावर असते. म्हातारा भुकेल्या प्राण्याप्रमाणे सकारामकडे बघत असतो. आईला भोसले साहेबाचं काम नसतं तर आलोच नसतो. सकाराम रिक्षा चालवत बोलतो. सकारामची नजर हळूच रिक्षाच्या आरशात जाते. सकाराम क्षणभर दचकतो. आरशातून मागे चौकीत कोणच दिसत नव्हतं. चौकीत पूर्ण काळोख होता. त्याच्या आजूबाजूला कोणताच म्हातारा माणूस दिसत नव्हता. एव्हाना सकारामला भीतीने घाम फुटला. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. सकाराम आरशातून नजर वळून समोर नजर टाकतो आणि रिक्षा जोरजोरात पळू लागतो. तरी पार्वती सांगत होती आज नका जाऊ म्हणून. मीच ऐकलं नाही तिचं. सकाराम स्वतःला दोष देत बोलला. सकाराम रिक्षा पळवू लागला. त्याला लवकरात लवकर फॉरेस्ट ऑफिसर कॉलनीत पोहोचायचं होतं. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त समोर रस्त्यावर होतं. आजूबाजूला बघण्याचे त्याचे धाडस होत नव्हते. थोड्या वेळाने सकाराम फॉरेस्ट ऑफिसर कॉलनीजवळ पोहोचतो. कॉलनीच्या गेटवर भोसले साहेब उभे असतात. त्यांना बघून सकारामच्या जीवात जीव येतो. कसं बसं पोहोचलो शेवटी. सुटकेचा निश्वास टाकत सकाराम बोलला. सकाराम रिक्षा भोसले साहेबांच्या जवळ नेतो. बस साहेब. आलास तू? मी तुझीच वाट बघत होतो. भोसले साहेब रिक्षामध्ये बसतात. रिक्षा आता जंगलाच्या बाहेरच्या दिशेने जाऊ लागली. साहेब, अचानक काय काम काढलं गावी? सकाराम म्हणाला. थोडा वेळ भयान शांतता. भोसले साहेब काहीच उत्तर देत नाही. साहेब, सगळं ठीक आहे ना गावी? सकाराम परत प्रश्न विचारतो. परत समोरून काहीच उत्तर येत नाही. सकाराम हळूच मागे नजर टाकतो. भोसले साहेब स्तब्ध बसलेले असतात. त्यांची नजर एकाच ठिकाणी खेळलेली होती. सकारामला जरा विचित्र वाटलं, पण परत त्याने रिक्षा चालवण्यावर लक्ष दिलं. थोडा वेळ रिक्षामध्ये भयान शांतता असते. सकारामला कधी एकदा स्टेशनला पोहोचतोय असं झालं होतं. सकाराम रिक्षा चालवत असताना अचानक दचकतो. समोर रस्त्यावर एक बलाढ्य वाघ उभा असतो. वाघाला बघून सकारामची बोबडीच वळून जाते. साहेब, साहेब, समोर वाघ आहे. सकाराम घाबरून बोलतो. तू रिक्षा थांबवू नकोस. भोसले विचित्र आवाजात बोलले. आता वाघाची नजर रिक्षावर पडते.
सकारामची रिक्षा वाघाजवळ जाऊ लागते. वाघ रिक्षाला बघतो आणि रिक्षाकडे धावत येतो. धावत येणारा वाघ बघून सकारामला साक्षात मृत्यू दिसत होता. साहेब साहेब काय करू? सकाराम घाबरत बोलला. मागून काहीच उत्तर येत नाही. वाघ जवळ येतो आणि रिक्षावर समोरून झडप घालतो. सकाराम घाबरून डोळे बंद करतो. रिक्षा वेडी वाकडी रस्त्यावरून चालू लागते आणि पुढे मोठ्या झाडावर जाऊन आदळते. सकाराम रिक्षा बाहेर फेकला जातो. सकारामच्या अंगावर भयंकर इजा झालेल्या असतात. कसंबसं स्वतःला सावरत सकाराम उठतो आणि मागे वळून बघतो. त्याला वाघ कुठेच दिसत नाही. अरे जर का वाघ रिक्षाला धडकला असता तर तो इथेच असला पाहिजे होता. मला भास तर नाही ना झाला. सकाराम घाबरत स्वतःशीच बोलला. सकाराम धावत रिक्षाजवळ भोसले साहेबांना बघायला जातो. सकाराम रिक्षात बघतो तर भोसले साहेब रिक्षात नसतात. सकाराम आजूबाजूला शोधू लागतो पण भोसले साहेबांचा काहीच सुगावा लागत नाही. आता मात्र सकारामला सुचायचं बंद झालं. भोसले साहेब कुठं आहे तुम्ही? सकाराम भोसले साहेबांना जोरजोरात हाक देऊ लागला पण कुठून काहीच उत्तर येत नाही. सकाराम भोसले साहेबांना आजूबाजूला सगळीकडे शोधतो पण काहीच पत्ता लागत नाही. आता घनदाट जंगलात फक्त आणि फक्त सकाराम असतो. सकाराम भीतीने गळून पडला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. सकाराम हळूहळू पूर्ण जंगलावर नजर फिरवतो. अख्खं जंगल भयानक राक्षसासारखे दिसत होतं. अचानक एक जोरात किंकाळी सकारामच्या कानावर पडते. सकाराम मला वाचव, मी इथे आहे. सकाराम भोसले साहेबांच्या आवाजावर लक्ष देतो. अचानक त्याला रक्तबंबाळ असलेला भोसले साहेबांचा हात दिसतो. तो त्यांच्या जवळ जाऊ लागतो. त्याला रक्ताने माखलेले भोसले साहेब दिसतात. सकाराम मला वाचव. भोसले साहेब विनवणी करू लागले. सकाराम भोसले साहेबांना उचलायला जाणार तेवढ्यात भोसले साहेबांचे शरीर जंगलात वाऱ्याच्या वेगाने फरफटत जातं. सकाराम मला वाचव. फरफटत जाता जाता भोसले साहेब किंचाळले. समोरचं दृश्य बघून सकाराम हैराण झाला. त्याला काय चाललंय काहीच कळत नव्हतं. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. रक्ताचा सडा त्या फरफटत गेलेल्या मार्गावर होता. सकारामच्या मनात भोसले साहेबांचे शब्द सारखे घुमत होते. काही केल्या मला भोसले साहेबांना वाचवायला पाहिजे. सकाराम मनात निर्धार करतो. आता सकाराम रक्ताच्या निशाणामागे चालू लागतो. साहेब कुठे आहे तुम्ही? सकाराम चालता चालता ओरडू लागला पण काहीच उत्तर येत नाही. सकाराम त्या काळोख्या अंधारात मार्ग काढत चालला होता. जंगलात भयान शांतता पसरली होती. अधूनमधून कोली वळण्याचा आवाज येत होता. अचानक सकारामची नजर समोर असलेल्या झाडावर गेली. कोणीतरी त्या झाडावर दोरीने झोके घेत होतं. सकाराम हळूहळू त्या झाडाजवळ गेला. समोरचं दृश्य बघून हैराण झाला. एक माणूस गळ्याला फास लावून हसत जोरजोरात झोके घेत होता. आता तुझं काही खरं नाही, तू पण मरणार. झोके घेणारा माणूस जोरजोरात हसत बोलला. हळूहळू त्याची मान वाढू लागली आणि त्याचे पाय जमिनीला घासू लागले. समोरचं दृश्य बघून सकाराम भीतीने थरथर कापू लागला. सकाराम अंगातील सगळं बळ एकवटून जोरात पळू लागला. त्याला कळत नव्हतं तो कुठे पळतोय ते. आज तू मरणार. झोके घेणारा माणूस जोरजोरात ओरडत होता. थोडा वेळ पळाल्यानंतर सकाराम एका ठिकाणी थांबतो. एव्हाना मागून येणारा आवाज बंद होतो. जंगलात परत भयान शांतता पसरते. सकाराम घाम पुसतो आणि त्याची नजर समोरच्या झाडाखाली जाते. भोसले साहेब पाठमोरे झाडाखाली बसलेले असतात.
सकारामला त्यांना बघून जीवात जीव येतो. सकाराम धावत त्यांच्या जवळ जातो. साहेब, तुम्ही ठीक आहे ना? सकाराम भोसले साहेबांना खांद्याला हलवून बोलला. अचानक भोसले साहेबांचं मुंडकं जमिनीवर पडतं आणि जोरजोरात हसू लागलं. आता तुझा नंबर, आता तू मरणार. जमिनीवर पडलेले भोसले साहेबांचं मुंडकं सकारामकडे बघत जोरजोरात हसत बोललं. सकाराम घाबरतो आणि हळूहळू मागे चालू लागतो. अचानक सकारामचा तोल जातो आणि तो जमिनीवर आदळतो. मला सोडा, म्या काय केलंय तुमचं? सकाराम रडत रडत विनवणी करू लागतो. भोसले साहेबांचं धड उभा होतं आणि जमिनीवर पडलेलं मुंडकं हातात घेऊन सकाराम जवळ जाऊ लागतं. सकाराम समोरचं दृश्य बघून जोरजोरात रडू लागतो. सकाराम सरपटत मागे मागे जाऊ लागतो. अचानक जमिनीतून 2 रक्ताळलेले हात बाहेर येतात आणि सकारामच्या पायाला पकडतात. सोडा मला, सोडा! सकाराम पाय सोडवण्याचा प्रयत्न करत जोरजोरात रडत बोलतो. खूप प्रयत्न करून देखील रक्ताळलेल्या हातातून सकारामच्या पायाची सुटका होत नाही. भोसले साहेबांचं धड हातात मुंडकं घेत सकाराम जवळ येत होतं. अचानक अजून 2 रक्ताळलेले हात जमिनीतून बाहेर येतात आणि सकारामचे दोन्ही हात पकडून खेचू लागतात. आता सकाराम जमिनीवर झोपला होता. तो हातपाय सोडवण्याचा आतोनात प्रयत्न करतो, पण काहीच उपयोग होत नाही. भोसले साहेबांचं धड सकाराम जवळ येतं आणि गुडघ्यापासून वाकून खाली बसतं. हातातील मुंडकं सकारामच्या चेहऱ्याजवळ आणतो. आता तू मरणार. भोसले साहेबांचं मुंडकं भयावह तोंड उघडून सकारामच्या नरडीचा घोट घ्यायला येत असते. अचानक सकारामचा एक हात सुटतो. बाजूला पडलेला दगड उचलून भोसले साहेबांच्या मुंडक्यावर वार करतो. अचानक मुंडकं हसायचं बंद होतं आणि रागाने सकारामकडे बघत असतं. हळूहळू मुंडक्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि मुंडकं जोरजोरात हसू लागले. रक्ताळलेलं मुंडकं बघून सकारामचे डोळेच पांढरे होतात. परत जमिनीतून एक हात बाहेर येतो आणि सकारामला जकडून धरतो. आता सकारामला हालता येत नव्हतं. भोसले साहेबांचं मुंडकं सकारामच्या नरडीचा घोट घ्यायला जवळ येऊ लागतं. सकाराम डोळे बंद करून जोरात किंचाळतो. पार्वती, मला वाचव! अहो, काय झालं तुम्हाला? सकाराम हळूच डोळे उघडतो. तो घरी असतो. समोर पार्वती चिंतेने त्याच्याकडे पाहत असते. पार्वतीला बघताच तिला जोरात मिठी मारतो. वाचव पार्वती, मला वाचव! सकाराम जोरजोरात ओरडत बोलतो. अहो, वाईट स्वप्न बघितलं का तुम्ही? एवढा का घाबरला तुम्ही? किती घामाघूम झालाय तुम्ही? पार्वती धीर देत बोलली. सकाराम शांत होतो. थोड्या वेळाने भानावर येतो. म्हणजे मी आतापर्यंत स्वप्न बघत होतो? सकाराम आश्चर्यचकित होऊन विचारतो. होय, तुम्ही झोपेत ओरडत होता. मग तो भोसले साहेबांचा फोन आलेला, तो कुठं आणि कधी आला फोन? तुम्ही स्वप्नात होता वाटतंय. थांबा, मी आले. लक्ष्मी आतल्या खोलीत जात बोलते. लक्ष्मी आतल्या खोलीतून अंगारा घेऊन येते आणि सकारामला लावते. आता देवाचा अंगारा लावला आहे. आता तुम्ही झोपा. आता परत वाईट स्वप्न येणार नाही. पार्वती धीर देत बोलली. सकाराम एव्हाना सावरतो आणि झोपायचा प्रयत्न करू लागतो. थोड्या वेळाने त्याला शांत झोप लागते. सकाळ होते. सकाराम निहारी करून रिक्षा चालवायला जाऊ लागतो. त्याच्या मनात अजून काल रात्री पडलेल्या स्वप्नाचाच विचार घोळत असतो. अचानक फोन वाजतो. हॅलो, सकाराम बोलतोय का? समोरील व्यक्ती. हा, आपण कोण बोलताय? मी सुरेश, भोसले साहेबांचा मित्र. त्यांच्या मिसेसने दिला होता तुमचा नंबर. सुरेश म्हणाला. बोला, काय काम आहे? सकाराम म्हणाला.
मला भोसले साहेबांच्या घरी जायचं होतं. तर तुम्ही मला न्यायला स्टेशनला येऊ शकता का? येतो ना साहेब, 2 मिनिटे थांबा, मी लगेच येतो. सकाराम फोन ठेवत बोलतो, अगं पार्वती, मला भाडं आलंय, मी निघतो आता. पार्वतीचा निरोप घेत सकाराम बोलला. थोड्या वेळाने सकाराम सुरेशला स्टेशनवरून घेऊन फॉरेस्ट ऑफिसर कॉलनीकडे जाऊ लागतो. कालच्या स्वप्नाचा विचार करून सकारामला स्वतःचा हसू येऊ लागलं. अचानक सुरेश बोलतो, तुम्हाला कळलं का? सुरेश म्हणाला, कशाबद्दल साहेब? काल रात्री भोसले साहेब वारले. सकारामला कालचं स्वप्न आठवू लागलं. भीतीमुळे त्याच्या हातापायाला घाम फुटू लागला. कशामुळे वारले? सकाराम घाबरत घाबरत म्हणाला, त्यांना रात्री हृदयविकाराचा अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे कालच्या स्वप्नाचा आणि त्यांच्या मृत्यूचा काहीच संबंध नाही. सकाराम घाम पुसत स्वतःशी पुटपुटला. थोड्या वेळाने रिक्षा फॉरेस्ट ऑफिसर कॉलनीजवळ पोहोचते. साहेब, आलं भोसले साहेबांचं घर. तुम्ही येत नाही का आत? येतो, थांबा, रिक्षा जरा बाजूला लावतो. रिक्षा बाजूला लावून सुरेश आणि सकाराम घरात शिरतात. घरात खूप गर्दी असते. घराच्या हॉलमध्ये भोसले साहेबांचं शेव ठेवलेलं असतं. अचानक सकारामची नजर भोसले साहेबांच्या डोक्यावर जाते. डोक्यावर जखम झालेली असते. सकारामला स्वप्नातलं आठवतं. त्यानेच त्यांच्या चेहऱ्यावर दगड मारला होता. सकाराम घाबरून हैराण होतो. त्याच्या बाजूलाच भोसले साहेबांचा मुलगा उभा असतो. हे त्यांच्या डोक्याला काय लागलंय? सकाराम घाबरत भोसले साहेबांच्या मुलाला विचारतो. रात्री त्यांना झटका आल्यावर ते तडफडत पलंगावरून खाली कोसळले. त्यात त्यांना पलंगाचा कोपरा लागला. रडत रडत भोसले साहेबांचा मुलगा बोलला. सकारामच्या जीवात जीव येतो. सकाराम डोळे मिटून भोसले साहेबांच्या शवाचे दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर हळूहळू डोळे उघडू लागतो. त्याची नजर भोसले साहेबांच्या शवाच्या डोक्याजवळ जाते. त्यांच्या डोक्याजवळ एक मुंडकं नसलेलं धड बसलेलं असतं आणि त्याच्या हातात मुंडकं असतं आणि ते मुंडकं सकारामकडे बघत असतं. हा तर मेला, आता तुझा नंबर. सकाराम समोरचं दृश्य बघून बेशुद्ध पडतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.